सर. गुड. तुला जॉग्राफी आवडतं का? हो. मग मला सांग, आपला देश भारत, मग या आपल्या भारत देशाचा जगातल्या देशांपैकी कितवा नंबर लागतो? 7वा म्हणजेच 7 सर. टोटल एरिया बिंग 3287 236 12 किलोमीटर्स. आणि आपल्या देशाच्या बॉर्डर्सला चीन, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार असे देश आहेत. तुला तर सगळंच येतंय. मग मला सांग, तुला आमच्या शाळेत काय यायचं? अभ्यासासाठी तरी यायचंच आहे सर, पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी पण यायचंय. सर, मला ना फुटबॉल खेळायची खूप आवड आहे. जर मला फुटबॉल खेळायचं असेल सर, तर आपल्या शाळेमध्ये फुटबॉल कोर्ट आहे का हो? अगदी फुल साईज आणि इंटरनॅशनल लेवलला खेळलेले कोच सुद्धा आहेत. आणि स्कॉलरशिपची परीक्षा होती ना? तुला ती पण द्यायची आहे का? येस सर, डेफिनेटली. आपल्याकडे स्कॉलरशिपचं स्पेशल कोचिंग होतं आणि गेल्या वर्षी 27 स्टुडंट्स बसले होते परीक्षेला. आणि सर, सायन्स लॅब मध्ये सगळे साहित्य अप टू डेट असतात ना? मी तुझा इंटरव्ह्यू घेत होतो, आता मला हा माझाच इंटरव्ह्यू वाटायला लागलाय. सर बघा ना, स्टुडंट तेवढीच प्रगती करू शकतात जेवढ्या सुविधा त्यांना शाळेत देऊ शकते. त्यामुळे शाळेत या सगळ्या गोष्टी असणं महत्वाचं असतं सर. आणि सर, तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. आणि मुलांना कुठलं साहित्य लागतं, त्यांना काय खेळ असं वाटतं, तर मी तुम्हाला सांगेन. डोंट वरी, बनी आज शाळेत शिकणार. आय प्रॉमिस यू दॅट. पेरेंट्स, आता तुम्हा दोघांना बोलवलं आतमध्ये सरांनी. बाय द वे, तुला माहितीये का बेबी, बाहेर काहीतरी बोलणी चालू आहे. कसली? आपल्या लग्नाची. काय? आपलं काय म्हणजे? अरे हो, आता मी लग्नाची झाली आहे. आता माझं लग्न होणारच ना. आणि कोणाशी होणार? तुझ्याशीच ना. बाय द वे, जय आंटी मला विचारत होती की कोणी मुलगा बघून ठेवलायस का. मग तू काय बोललीस? डोंट वरी, तुला प्रॉमिस दिलाय ना. सो मी नाही सांगितलं कुणाला. आणि बाय द वे, आता दादाचं लग्न झालं तर तूच सांगशील ना. आणि कुणाला जरी माहित नसलं तरी आपल्या लग्न तर झालंय ना. अदिती, जरा येस येस, मी काय ऐकलं नाही या. डोंट वरी, यू गाईज कॅरी ऑन. नाही आहे बघ, त्या दिवशी तुझ्या समाधानासाठी तू बोलशील ते मी ऐकलं, पण त्या दिवशी जे काही घडलं ना ते तू कोणाला सांगू शकत नाही. चिल रे, मी नाही सांगणार कुणाला. आणि तशी मी आता इन्सिक्युअर नाहीच आहे, कारण माझ्या कपाळावर तुझ्या नावाचं कुंकू लागलंय. आणि मला खात्री आहे की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. तुला एक गंमत दाखव. पण मिस्टर ठाकूर, याला आपल्या शाळेत आधी का नाही घातला? त्या बाबाने मी इतके दिवस भेटलो नव्हतो ना, म्हणून मी या शाळेत नव्हतो. बनी, जा बाळा, तुला शाळा बघायची होती ना, तू शाळा बघून घे. मी आणि बाबा सरांशी बोलतो. मिस्टर ठाकूर, तुम्हाला 2 मुली आहेत ना? हो सर. मग हा ऍक्च्युली माझं आणि वसुंधरांचं नुकतंच लग्न झालं. बनी यांचाच मुलगा आहे आणि आता माझं आहे. पण
ऑफिशियली अजून त्यांचंच नाव. ओके 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 ठीक आहे, काही हरकत नाही. आपण फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेऊया. सॉरी मॅडम, एक्स हजबंड कुठे असतात? सांगताय ना तुमच्या एक्स हजबंड बद्दल? नाही म्हणजे ते जर का अजूनही असतील तर शाळा बदलाच्या फॉर्मवर मला त्यांची सही घ्यावी लागेल. पण जर का ते नसतील तर हो सर, प्लीज नो. हो, आय एम सॉरी. तुम्ही इथे सही करा आणि बाहेर फीस भरा. सर फॉर्म. ऍडमिशन कन्फर्म झालंय. दोघांचंही अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सो मच.